संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी। यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीमध्ये वक्तव्य। बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन। मराठवाड्यामधली पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। फडणवीसांच्या हस्ते कुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन। सुरेश धस आणि पंकजा मुंडेंची उपस्थिती। काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी। देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सुरेश धस यांचं वक्तव्य। संतोष देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक। फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली। आमदार सुरेश धस यांच्याकडून भर सभेमध्ये कौतुकाचा वर्षाव। तर आपण बाहुबलीची आई शिवगामी, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची अवलादच, तर सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा। खासदार उदयनराजे भोसले यांचा संताप। छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा राडा। नाक घासून सोलापूरकरांनी माफी मागण्याची शिवसेनेची मागणी। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती इन्कम टॅक्सचा छापा। सकाळी 6 वाजल्यापासून फलटणसह मुंबई पुण्याच्या घरांची झाडाझडती। संत तुकोबांचे 11वे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाजन यांची राहत्या घरामध्ये आत्महत्या। आर्थिक विवंचनेमधून टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज संगमावरती पवित्र स्नान संपन्न। स्नानानंतर गंगापूजन। दिल्लीतल्या मतदानाच्या दिवशीच कुंभ दौऱ्यानं विरोधकांचा टायमिंगवरती आक्षेप। दिल्ली विधानसभेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.55% मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह केजरीवाल यांनीही बजावला मतदानाचा हक्क। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, हे पटवून द्या, कोर्टाचा याचिकाकर्ते राशिद खान पठाणला सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।